UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन। फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्यानं वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। केंद्र सरकारचे देशातील सर्व कार्यक्रम आज रद्द। संपूर्ण देशामध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। पंतप्रधान मोदींकडून मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। अमित शहा नड्डांचीही उपस्थिती। सिंग यांच्या कुटुंबाचं सांत्वन। संतोष देशमुख हत्या प्रकरणी लातूरच्या रेणापूरमध्ये आज सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख मोर्चामध्ये सहभागी होणार। प्रकरणामध्ये लक्ष घातलंय म्हणता आणि अजूनही खंडणी खोराला अटक नाही। अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंचा सरकारला घरचा आहेर, तर आरोपींना राजाश्रय असल्याचाही आरोप। सरपंच हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। दमानियांकडून मुंडे कार्यकर्त्याचा पिस्तूल हातात घेतलेला नवा फोटो ट्विट। गुन्हा दाखल करण्याची एसपी नवनीत कावत यांच्याकडे मागणी। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये सरपंचावर जीवघेणा हल्ला। गाडीच्या काचा दगडाने फोडत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा सरपंचावर हल्ला। माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? उरण तालुक्यामधल्या पागोटे गावात सरपंचाचा पोलिसांना सवाल। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना पोलिसांचं समन्स। आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणामध्ये दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। बीडमध्ये कुणाची दादागिरी चालू देणार नाही। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कैलास पडला अखेर अटक। हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी ट्विट केल्यानंतर झाला होता गुन्हा दाखल। पुण्यातील राजगुरुनगर शहरामध्ये आज बंदची हाक। 2 चिमुकलींवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवळीला पत्नीसह 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च। हजारो नागरिक सहभागी। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आमदार सुलभा गायकवाडांची मागणी। मुलाच्या वया इतक्या तरुणाशी अनैतिक संबंधांमुळे पतीची हत्या। पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण। पत्नी मोहिनी वाघसह 4 जण अटकेत। धाराशिव आणि संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयामधील 2 औषधं बनावट। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर। बनावट औषध पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। अजय माकन यांची 24 तासामध्ये हकालपट्टी करा, अन्यथा तुम्हाला इंडिया आघाडीतून बाहेर काढू। आपचा काँग्रेसला इशारा। अजय माकन यांनी अरविंद केजरीवालांना देशद्रोही म्हटल्याचा आरोप। मुंबईत 31ला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल। 9 वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।